विचारता उत्तरार्धात स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजे निर्दोष घेरत, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो ऋषभ ठाकूर. पहिल्या चेंडूवर विकेट जरी घेतला तरी 500 रुपयाचे बक्षीस महेश दादा नाईक यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार किंवा पहिल्या चेंडूवर विकेट, संधी आहे नामी, ते पैसे कमावले जातील का? गोलंदाजीच्या मार्कवर पनवेल क्रिकेट समाज असोसिएशनचे अध्यक्ष चक्क किरण पाटील सर. लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर विकेट्स 500 रुपये, पहिला चेंडूवर षटकार 500 रुपये आदरणीय महेश दादा नाईक यांच्याकडून. दोघांनाही समान संधी, समान न्याय, समान खेळ खेळला जाईल का? या मैदानावर धावांचा पाठलाग होताना नाकी 9 जरूर आले आहेत, परंतु पूर्वार्धामध्ये त्यासाठी धावा जोडाव्या लागतील. किती धावा जोडल्या जातील? किरण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर डावखुरा हा गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या हाताचा चेंडू, दिशा दिली आहे कव्हर पॉईंट मधून सुरेखरित्या टोलवला गेलाय आणि चेंडू मात्र भरता वेगानं खूप सुरेख फटका निर्दोषच्या बॅट मधून आलाय. हा मात्र खणखणीत चौकार. +40 लिजेंड्स हे दोन्ही खेळाडू आहेत. किरण पाटील 40+ मध्ये खेळत आहेत आणि त्याचबरोबर निर्दोषी. त्यामध्ये 40+ वर्सेस 40+. वार झाला पहिल्या चेंडू, दुसऱ्या चेंडू पलटवार. काय सुरेखरित्या झेल दिलं टिपला छोट्यानं आणि त्याच्यामुळे इथे मात्र पहिल्या चेंडूवर निर्दोष हवी झाला आणि लगेचच मात्र पुढच्या चेंडूवर हवी झाला किरण पाटील. म्हणजे सडेतोड उत्तर दिलं गेलं आणि फलंदाज क्रमांक 1 धावसंख्या 4 असताना बाद. हॅलो. तर आर्या डिजिटल फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर विकासजी भागवत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. आर्या डिजिटल फोटो स्टुडिओचे ओनर विकासजी भागवत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवात चांगली झाली होती, एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता कव्हर्सला, परंतु त्यानंतर मात्र किरण पाटीलला पुढच्या चेंडूवर मात्र बाद केलंय ते निर्दोषला. वाईट बॉल कॉल. पंकज यांच्याकडे चावी आहे. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार, नंतर विकेट्स, नंतर मात्र वाईट बॉल. अक्षय पाटील चेंडू टोलवलाय पॉईंटच्या दिशेने, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला इथे, सरळ फेकण्याचा प्रयत्न केला परंतु धाव मात्र येते 1. कारण दीपक सर विचार केला तुम्हाला 41 धावांचं आव्हान, एक चॅलेंजिंग आव्हान आणि ते डिफेन्सिव्ह झालं इथे. कारण मागच्या सामन्यात 30 धावा काढताना नाकी 9 आल्या होत्या. 27 धावा मोराबे संघाने सोडलेले झेल, त्याच्यामुळे त्यांना परतावं लागलंय. हलक्यात टाकला चेंडू, दिशा दिली स्क्वेअरला, चेंडू जाईल भरता वेगानं. क्षेत्ररक्षकानं मात्र जरूर चांगला प्रयत्न केला, प्रयत्न राहिला असं पण आलं. चेंडूवर येतोय चौकार. डीजे 10 धावा धाबालकावरती लागतायत. वाईट बॉल या धावा महागड्या ठरतील. कारण ज्याप्रमाणे 2 वाईट बॉल आले, 2 चौकार खाले, 1 निर्दोषची चांगली विकेट्स जरूर किरण पाटीलने मिळवले, परंतु या धावा या मैदानावरती महागड्या आहेत. स्ट्राईकवर फलंदाज उभा आहे.
ऋषभ आणखीन एक चांगला फटका बॅकवर्ड स्पेलच्या मधून चेंडू भरता वेगानं जातोय. हे षटक मात्र नक्कीच खूप महागडं ठरलंय आणि इथे आलाय आणखीन एक चौकार. आज चेंडूमध्ये 2 वाईड 3 चौकार 1 विकेट आणि 1 रन, तब्बल 15 धावा. स्विचिटचा यशस्वी प्रयास. सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकण्याचा बहुमान मात्र ऋषभ ठाकूरच्या नावावरती जातोय आणि पहिल्या षटकामध्ये मात्र गोलंदाजी लखतर वेशीवर टांगताना पाहतोय. काय सुरेख फलंदाजी राहिली आहे ऋषभची. किरण पाटीलनं तब्बल धावा 19 मोजल्या. टीम मिटिंगकडे आपल्यासाठी वेळ नाही आहे, कारण 20 मिनिटामध्ये 4 षटकं संपणं गरजेचं आहे. 4 षटकं संपणं गरजेचं आहे. कारण स्टॉपवॉच सुरू आहे. 19 धावा मात्र धापाळकावरती लागलेत. 20 मिनिटामध्ये काहीही करून 4 षटकं टाकणं गरजेचं असणार आहे. 19 धावा म्हणजे अतिशय उत्तम धावा लागल्यात धापाळकावरती. कारण येणाऱ्या 4 षटकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हायेस्ट स्कोअर तुम्हाला बाय देऊन जाईल. ज्या संघाच्या सगळ्यात जास्त धावा राहतील त्या संघाला बाय दिली जाईल. आतापर्यंत 50 धावा या मात्र खारकोपर संघाच्या राहिलेत. वेसवी संघानं धावांचा पाठलाग नाही करू शकला. 40 धावा त्या डिफेन्स झाल्या आणि मागच्या सामन्यामध्ये फक्त 27 धावा. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये धावा किती होतील गोलंदाजीच्या मार्ग. गोलंदाज भावेश खारकर एक उत्तम दर्जाचा हा गोलंदाज आहे भावेश. आणि ही तरुणाई मात्र कशा प्रकारचा खेळ करेल. एस्टनच्या पाठीमागे निलेश खारकर यांना पाहतोय आपण मयूर पाटील या संघामध्ये. त्याच्यामुळे आज बॅटिंग पॉवर जास्त स्ट्रॉंग आहे. ऐलेश मात्रेची अब्सेन्स जरूर आहे, परंतु संघ स्ट्रॉंग. फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. किरण पाटील खारकरचा हा चेंडू चांगला होता, चांगला टोलाला होता जरूर अक्षयनं, परंतु किरण पाटील मात्र चेंडूला सीमारेषेच्या आत रोखू शकला नाहीत. आला चौकार. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक चौकारानंतर व्हाईट बॉल. चांगली धावसंख्या जमती आहे. धावपळकर धावा लागतात. तब्बल 24 धावा चेंडू टाकून झाल्यात फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये 24 धावा आता मात्र लागलेत धावपळकावरती. स्ट्राईकवर अक्षय पाटील पुन्हा एकदा सज्ज. भावेश खारकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिला चेंडू जरूर चांगला होता, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल. हा चेंडू जोरदार अतिशय उत्तमरित्या टाकण्यात आलाय. जोरदार अपीलही राहिला आहे निलेश खारकर यांच्याकडून, परंतु तिथे मात्र पंचाने इंटरेस्ट नाही दाखवला आणि त्याच्यामुळेच निर्धाव चेंडू सांगते झाली. एक चांगला चेंडू आतापर्यंतच्या 8 चेंडूमधला पहिला निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू मात्र फुल टॉस. चांगलं कलेक्शन एस्टनच्या पाठीमागं. चांगलं कलेक्शन आहे, कारण चेंडू पडल्यानंतर खूप जोरात येतो. त्यामुळे निलेश खारकरनं चांगलं एक्स्ट्रक्शन दाखवलं आहे. कारण ज्या प्रकारचा खेळ या पिचनं दाखवला आहे, चेंडू झपकन येत आहेत. त्याच्यामुळे एक्स्ट्रक्शन कित्येक वेळा चकलेलं आपण पाहिले आणि प्रणय आपण पाहिलं की बऱ्याच वेळेला एस्टनच्या पाठीमागे 4-4, 5-5 धावा 22च्या धावा मिळालेत. त्याच्यामुळे हा चेंडू खूप सुंदर पकडला. आणखीन एक रॅकिंग शॉट. रिकामी जागा हेरली आहे. काय सुरेख फटकेबाजी. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू भरता वेगानं जातोय. प्रहार केले जात आहेत. येतोय चौकार. धावा धावपळकावरती लागते. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय तो म्हणजेच आर्यन चिरले संघ. उत्तम धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. स्टेप आउट केला. एक जोरकश फटका लगावला.
बराच वेळ वाट पाहिली आणि लावली वाट. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून भिरकावला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. बॉल घ्या बॉल. षटकार. या षटकारात 34 वर मजल मारली जाते. खारकोपर संघ विचार करत असेल या गोष्टीवर. आणखीन एक तडाखा. आता थांबायचंच नाहीये. आत्ता जर अंगावर आली तर शिंगावर घ्यायची आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून भावेश खारकरला दिला भिरकावून. लागोपाठचा हा दुसरा षटकार आणि या षटकारानं धापडकर धावा लागल्या तब्बल 40 धावा. अक्षय पाटीलनं आतापर्यंत 2 चौकार 2 षटकारांसहित तब्बल 21 धावा जोडलेत. 7 चेंडूमध्ये 21 धावा अक्षय पाटील. सुरेख फटकेबाजी. त्याचबरोबर सलगच्या 3 चेंडूवर ऋषभ ठाकूरनं ठोकले 3 चौकार. 40 धावा धापडकरती लागतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम फलंदाजी करताना आर्यन चिरले संघाच्या. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय आणि गोलंदाजांना मात्र त्रास चांगलाच दिलाय. महेंद्र मडवी गोलंदाजीच्या मार्कवर. चेंडू हवेत राहिलाय. बराच उशिरा प्रतीश पाटील चेंडूच्या पर्यंत पोहोचलाय. क्षेत्ररक्षण मात्र सारा सुरेख बॅकअप होता. किरण पाटीलचा धावा जोडल्या जातील तब्बल 2 धावा. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. दोन धावा. 42 धावा धावा लागतायत. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे 10 संघ आहे. त्याच्यामुळे जो संघ जास्त धावा जमेल त्याला बाय दिली जाईल. हाही फटका. सेफ लँडिंग होईल. किरण पाटील चेंडूपर्यंत येतील. तत्पूर्वी मात्र धावा जोडल्या जातील तब्बल. थांबलं. वाट पाहिलं आणि खऱ्या अर्थी ते मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे वळलं जात आहेत. रनआउटसाठी मात्र तिसरे पंच. गणेश बाविस्कर सर. येस फिल्डिंग लावायचे. नॉट आउट. धावसंख्या मात्र अतिशय उत्तमरित्या धावपळक सजवले गेले. 44 तब्बल 44 धावा. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोर कदाचित ते बनेल की काय कालपेक्षाही. कारण काल 55 धावांचा हायेस्ट होता. आणि हा चेंडू चांगला आहे. हे असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आतापर्यंत 3 चेंडू फक्त निर्धाव टाकलेत 15 चेंडूमध्ये उलव्या संघाच्या गोलंदाजांनी. निलकंठ उलवे बनाम आर्यन चिरले या 2 संघादरम्यान ची लढत. तर मी विनंती केली आदही संघाचा संघनायक. चेंडू हवेत आहे. निलेश खारकर एसटीच्या पाठीमागे अतिशय उत्तम कामगिरी करताना नेहमीच पाहिलाय. तो मात्र हा झेल टिपतोय आणि फलंदाज सलामवीर ऋषभ ठाकूरचा संपवतोय खेळ. फलंदाज झालाय बाद. या दरम्यान आदही संघाचा संघनायक आणि डोंगरी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. आदही संघाचा संघनायक आणि डोंगरी संघाचा संघनायक या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज सुंदर फलंदाजी राहिली. 7 चेंडूमध्ये 16 धावा 3 चौकारांसहित जोडला ऋषभ ठाकूरनं. एक सुरेख खेळ राहिला आतापर्यंत. परंतु एक चांगला गोलंदाज या संघाला सापडेल का ज्याच्यामध्ये आतापर्यंत विचार केला तर महेंद्र मडवीनं 4 चेंडूमध्ये धावा दिले 4. त्याच्यामुळे पार्टनरशिप पाहिली दोघांमध्ये. नवीन फलंदाज पाहतोय आपण प्रशांत घरत. एक चांगलं षटक उलव्या संघासाठी टाकलं जाईल का महेंद्र मडवीच्या रूपातून.
कारण त्याने आतापर्यंत टाकलेत 4 चेंडूमध्ये धावा दिल्यात निवळ 2. हा ही फटका सुंदर आहे. आल्या मात्र चांगली फटकेबाजी, चांगलं षटक नाही. प्रत्येकाला बदलण्यामध्ये मी माहीर आहे. आल्या ठोकला त्यानं मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार. काय सुरेख फटकेबाजी. प्रशांत घरात ही हिट करतोय, 6 ठोकतोय आणि धाबालकर धावा लागतायत तब्बल 50 धावा. म्हणजे खारकोपर संघ मात्र आता नक्की टेन्शनमध्ये आले असेल. चेंडू राहिला हवेत. मी तू जरूर झालं. दोघांमधला ताळमेळ बिघडला. महेंद्र मडवी आणि निलेश खालकरच्या मधला आणि हा झेल मात्र सुटला. धाव आली नाही या चेंडूवरती. अंतिम चेंडू झाला निर्धाव. 10 धावा या षटकामध्ये आल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबालकर धावा लागतायत. त्या 2 बाद 50 धावा. 2 बाद 50 धावा. चेंडू शिल्लक आहेत आता 6. सहा चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 50 धावा धाबालकर लागत आहेत. या स्पर्धेचा नियम आहे की सर्वात जास्त धावा जमवेल त्याला बाय दिली जाईल. खारकोपर संघाच्या धावा आतापर्यंत 50 धावा धाबालकर होत्या. त्यांचा हायेस्ट स्कोर होता. परंतु या 6 चेंडूमध्ये एक जरी धाव आली तरी हायेस्ट स्कोर या सामन्यामध्ये बनू शकतो. कारण 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रतीश पाटील संघाचा संघनायक. गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकर मात्र ज्याला सुंदर फलंदाजी केली तो अक्षय पाटील. अदई आणि डोंगरी दोन्ही संघात संघनायकांना वारंवार विनंती होती की आपण नाणेफेकीचा संपर्क साधायचा आहे. आणि हा व्हाईट बॉल 51 धावा लागत आहेत धावफलकावरती. म्हणजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या सामन्यापेक्षा या सामन्यात सर्वात जास्त धावा झाल्यात. डोंगरी संघात संघनायक रेडी आहे. तरी अदई संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा. बाळा स्पोर्ट्स डोंगरी. आणि इथे भावेश मात्र हा साधा सोफा झेल सुटतोय. धावा जमतायत. ही एक धाव उत्तरार्धामध्ये तुम्हाला जाब विचारेल की काय केलंय तुम्ही पूर्वार्धामध्ये. कारण पहिल्या सामन्यात जर पाहिलं ना आपण तर गव्हाण संघाने टाकलेले 5 वाईड, एक्स्ट्रा गेलेल्या 22चे 4 धावा आणि सामना 1 धावेनं गमावलाय. त्याच्यामुळे पूर्वार्धामध्ये तुम्ही काय करताय, कसा खेळ करताय हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रतीकचा चेंडू आतापर्यंत चांगला राहिला. एक आता चेंडू हवेत आहे. किरण पाटील झेलच्या खाली आहे. साधा सोपा झेल टिपला जाईल आणि किरणला माहिती आहे की एक दिग्गज खेळाडू आहे त्यानं मात्र टिपला हा झेल. फलंदाजाला बाद. क्रमांक 3 असं एकूण 3 फलंदाज बाद झाले. प्रशांत घरत हा बाद झाला. 3 चेंडूमध्ये ज्यानं 6 धावा जोडल्या आणि धाबालकर धावा आता मात्र स्थिर आहेत. त्या म्हणजे तब्बल 52 धावा झाले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके 60च्या बाहेर घेऊन जाईल. परंतु प्रतीश पाटीलचे अशीच गोलंदाजी राहिली तर 60च्या आत राहिलं जाईल. त्यासाठी प्रयत्न केले जातील. कारण किरण पाटीलच्या मध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. प्रतीश आहे, मयूर पाटील आहे, हे सगळे खेळाडू पॅडी आहे, यांच्याकडे अनुभव आहे. योगेश आहे. ही सगळी मंडळी मात्र धावांचा पाठलाग करताना प्रयत्न नक्की केला जाईल. आजही संघाचा संघ नाही की रेडी आहे. त्याच्यामुळे त्याला या जसे हे 4 चेंडू टाकून होतील लगेचच नाणेफेक केली जाईल. चेंडू सीमारेषेच्या आतच राहिला आहे. धाव मात्र फक्त मिळते 1 वर समाधान मानलं जात आहे. 53 धावा. आणखीन एकदा चेंडू हवेत आणि आता चूक नाहीये. हे षटक प्रतीश पाटीलचं उत्तम राहिलंय आतापर्यंत. कारण या षटकामध्ये धावा नाही आलेत. धावा रोखून धरल्यात अक्षरशः. चेंडू टाकून झाले 4, त्याने धावा दिले 3. त्याच्यामुळे 53 धावा धावफलकावरती लागलेत. 2 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. प्रतीश पाटीलनं कमालीची गोलंदाजी केली आहे. टिचून गोलंदाजी केली आहे. किरण पाटीलनं धावा मोजला 19 आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत भावेश खरकरनं थोडासा ॲडव्हान्स 21 धावा मोजल्या. महेंद्र मडवीनं चांगलं कमबॅक मिळवून दिलं. एक षटकार जरूर खाला पण धावा दिल्या 10 आणि प्रतीशनं आतापर्यंत धावा दिले 4 चेंडूमध्ये 3 धावा. 53 धावा धावाकडे लागतात. आयुष मडवी नवीन फलंदाज जाईल स्ट्राईकवर.
आयुष मडवी. 2 चेंडूनंतर नाणेफेक केली जाईल. दोन चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 53 धावा धाबाकडे लागतायत. रोखून ठरल्यानंतरच्या 2 षटकामध्ये लोअर फुलटा चेंडू मिडविकेटची दिशेने ट्रॅव्हल होईल. धावा किती जोडल्या जातील. फेकी येते. सुरेख फेकी, सुरेख फेकी. यश यानं मात्र चांगला चेंडू पकडला. उत्तम फेकी झाली आणि त्याच्यामुळे धाव मात्र मिळते फक्त 1. हे षटक कमालीच राहिलं प्रतीश पाटीलचं. क्रिकेटच्या प्रती असलेली कमिटमेंट प्रतीश पाटीलची नेहमीच उलव्या संघासाठी खूप भरीव राहिली आहे. अकोट टप्प्याचा हा चेंडू, अंतिम चेंडू मात्र वाईट बॉल. हा वाईट बॉल. 1 धाव्यानं धावसंख्येवर धावा लागते तब्बल 55. या चेंडूवर मोठा फटका येईल की डॉट. 1 2 3 काय किती धावा येतील. टार्गेट सेट करणारा हा चेंडू. 55 धावांचा हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधला आहे आणि त्या 55 धावा आतापर्यंत धावफलकावर लागतायत. आणि अंतिम चेंडूवर हा मात्र चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. जीवाच्या आकांतानं धावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. धावा किती घेतल्या जातील. चांगली फेकी पाहतोय. इथे धावा. धावा जमल्या 3 धावा या चेंडूवरती. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. कलेक्शन झालं जरूर परंतु फेकी आली थोडीशी खराब. त्याच्यामुळे धावा जमल्या 3. 58 धावा धाबाकडे लागतात. या स्पर्धेमधला उत्कृष्ट स्कोर, सर्वात जास्त धावसंख्या उभारण्याचा बहुमान फटकावलाय आर्यन चिर्ले संघानं. परंतु या सर्वात जास्त जमवलेल्या धावा डिफेन्स केल्या जातील का की निलकंठ उलवे संघ या धावांचा पाठलाग करेल. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे ती म्हणजे 59 धावांची. उत्तरार्धामध्ये काय घडतंय ऐकूया आपण दीपक पाटील सरांच्या वाणीतून. तत्पूर्वी मात्र आपण टॉस करूया. तर संजय कडू साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर या ठिकाणी आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघ शुभेच्छा आल्यात. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा सतीस्मृती गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन आकाश टकले यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. आणि जर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला तर त्यांच्या वतीनं 15 टी-शर्ट्स ओमटेक्सचे दिले जातील. ते आर्यन चिर्ले या टीमला. टॉस का बॉस. तर टॉस जिंकलाय बाला स्पोर्ट्स 11 डोंगरी आणि डिसिजन असेल फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि गावदेवी शिवशंभो आदई संघाला बॅटिंग करायचे. शेवटचा मॅच असेल पहिल्या फेरीतील. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच दिनेशजी पाटील सर. हॅलो, सर्वोत्तम धावसंख्या मात्र नोंदवण्यात आली ती आर्यन चिर्ले संघाकडून. त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघाला कदाचित बाय मिळू शकेल. अजूनही एक मॅच बॅलन्स जरूर आहे परंतु खारकोपर संघाला बाय मिळणार नाही हे मात्र निश्चित झालंय. त्यांना मात्र सामना खेळावा लागणार आहे. तो दुसऱ्या मॅच मध्ये चर्मन खारकोपर सावरकर संघाच्या विरोधामध्ये खेळेल. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत निश्चित झाले. त्यामुळे दोन्ही टीम्स आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. पहिल्या चेंडूवर विकेट 500 रुपये. पहिल्या चेंडूवर षटकार 500 रुपये.
परंतु पंकज गरज सांगतात की हे 500 संपणार कधी. मग जर विकेट किंवा षटकार जर आला नाही संपू शकतात, ते कॉमेंटेटरला द्यावे लागतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांचा डोंगर उभा केला. 59 धावा करायच्या आहेत. 59 रन्स टू विन. परंतु उल्वे संघ जिंकला तर बाय मिळू शकेल. कुशल भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. मयूर पाटील आणि किरण पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय निळकंठेश्वर उलबे टीम कडून. आणि आर्यन चिर्ले टीम कडून पहिलं षटक घेऊन विनीत मडवी तयार. तर निलेशजी वाघमारे, निलेशजी शेळके अदई, त्याचप्रमाणे किरणजी शेळके असतील, किशोरजी बोपे असतील, आदर काकडे असतील, सगळ्या मान्यवरांना विनंती आहे अदईचे मान्यवर की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पहिला बॉल विनीत मडवी घेऊन तयार. पहिलाच बॉल जोरदार अपील. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाईल ते एनसीसी उल्वे या संघाचं. निलेश शेठ खारकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मयूर पाटील आणि किरण पाटील दोघांकडे मोठा एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहे. सर्कलमध्ये पहिल्यांदा थांबवलं होतं किरणला, परंतु त्यानंतर चेंडू जसा सुटला इकडे एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव सुमित कडू यांच्याकडून एक पारितोषिक येतंय विनीत मडवीसाठी. लगातार 2 विकेट्सना 1000 रुपयांचं पारितोषिक. किरण पाटील ऑन अ स्ट्राईक डावकऱ्या, त्याचा विस्फोटक फलंदाज. 59 धावांचं टार्गेट आहे, परंतु या धावा जर चेस झाल्या तर कदाचित उल्वे संघ तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा दाखल होऊ शकेल. इकडे पाहूया जॉन्टेक आणि किरण पाटील बाद. 0 या धावसंख्येवर भोपळाही फोडू दिला नाही विनीत मडवीनं त्याला आणि दाखवलाय तंबूचा रस्ता. पहिला हादरा निळकंठेश्वर उल्वे टीमला. किरण पाटील डिपार्ट. किरण पाटील बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप खारकर पॅडी 3ऱ्या क्रमांकावर मात्र दाखल झालाय. विकेट मात्र मिळाली ती विनीत मडवीला. आणि या चेंडूवर जर विकेट आली तर सुमित कडू यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते विनीत मडवीला. विनीत तयार. चांगला चेंडू होता. कुलवट टप्प्याचा हा बॉल प्लेस केला मिडॉन कडे. धाव मात्र मिळणार नाही पॅडीला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवातीला आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग झाली. ऋषभ ठाकूर असेल 7 बॉलमध्ये 16. अक्षय पाटीलने 9 बॉलमध्ये 22 मारले त्या मॅच मध्ये. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मात्र केला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. निशांत मात्रे आहेत, दीपक बोराडे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅच ऑफिशियल्स पंचांचं काम करत असताना ड्राईव्ह केला यावेळेस मात्र. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका. लॉंग चेस आहे. पहा लॉंग ऑफचा फिल्डर पायानं मला बॉलला ढकललं. थोडासा फुटबॉल पाहायला मिळतोय, परंतु धाव एकच. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सुरुवातीला असं वाटलं होतं की चांगला टायमिंग सुद्धा आहे फटक्यामध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह
लॉंग चेस होता फिल्डरसाठी, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र शक्कल लढवली त्यानं, पायानं अडवण्याचा प्रयत्न आणि एकच धाव मात्र मिळाली ती एनसीसी उल्वे टीमला. क्रॉस बॅटेड ऑन साइडला हा फटका मात्र चालला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू जाईल सरळ टॉवरवर. 6 धावांकरता षटकार मयूर पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिला मोठा फटका एनसीसी उल्वे टीम साठी. या 6 धावेनं टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत, 2 मोठे फटके. सामना जिंकवता येऊ शकतो एनसीसी उल्वे संघाला. जरूर अप अँड डाऊन्स पाहतोय, चढ उतार पाहिले त्या संघानं. गोलंदाज विनीत मडवी तयार. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट नाहीत पाठीमागे क्षेत्ररक्षक. बॉल जाईल तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांकरता पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्यात मात्र तब्बल 14 धावा. 59 करायच्या, 14.75 ची सरासरी आहे. 15.5 धावा. एखादी धाव मात्र कमी आले, परंतु ती धाव मात्र पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये कोणत्याही एका ओव्हरमध्ये काढता येऊ शकेल. परंतु याच पॉझिटिव्ह अप्रोचनं मात्र मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल ती एनसीसी उल्वे संघाला. सुरुवात मात्र चांगली केली ती मयूर पाटीलनं. पहिल्या षटकाचा खेळ थांबलाय. धावफलकावर 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या. अजूनही 3 ओव्हर्स मध्ये 45 करायच्या आहेत. आदिश मडवी याच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. जर झेल टिपला तर यमबाय मंदार भगत शेलगर गावचे गोल्डन मॅन, ज्यांच्याकडून 500 रुपयांचे पारितोषिक असेल. मामा आहेत, मामा भाचे. यमबाई कुठे आहेत? पण यमबाई आपलं सहर्ष स्वागत. चला, हा हात वर आलाय, एन्जॉय. साई ठाकूर येतोय दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर, परंतु मयूर पाटीलला मात्र थोडासा यावेळेस मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता पॅडीच्या बॅटमधून येतोय चौकार. 18 धावा धावफलकावर. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. सुरुवातीला मात्र किरण पाटील जरूर बाद झाला, परंतु दबाव न घेता जर एनसीसी उल्वे संघ खेळला, थोडेसे जुने दिवस आठवले आपल्या खेळाडूंना. अनेक मैदानं गाजवलेत. खरं तर मयूर असतील, प्रदीप असेल, जुने दिवस आठवावे लागतील. क्षमता जरूर आहे, परंतु त्या क्षमतेनुसार जर खेळ साकारला या दोन्ही फलंदाजांना तर 59 धावा यांच्यासाठी फार मोठ्या नाहीये. अनेक वेळेला मात्र विस्फोटक खेळ पाहिलाय आम्ही जवळून. गोलंदाज तयार. अकुटप्याचा बॉल कट केलाय आणि वडा कॅच बॅकवर्ड पॉइंटला. एक सुंदर असा झेल निर्दोष करत टिपलाय. फलंदाज होईल बाद. प्रदीप कारकरची इनिंग संपुष्टात. दुसरा धक्का एनसीसी उल्वे टीमला. दिव्यजी काकडे आदई यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. आदई म्हटलं की अशू शेळके असतील आमचे गोल्डन मॅन, दिव्येश काकडे असतील. मोठा ग्रुप आहे, नेहमीच पाहायला मिळतो आणि बऱ्याच वेळेला समाजसेवा सुद्धा खरं तर या ग्रुप कडून केली जाते. बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलंय. जर आपण आला असाल, आदई संघ खेळणार आहे, तर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दिव्येश काकडे असतील. चांगली स्पर्धा खरं तर आदईच्या मैदानावर सुद्धा पाहायला मिळते. डे असेल, नाईट स्पर्धा सुद्धा, आणि स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा फार मोठं सहभाग असतो. तर आदईचे मान्यवर जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील, सगळ्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. चांगला झेल निर्दोष होते, त्यामुळं सिनियर खेळाडू आहेत त्या टीमचे. धोकादायक होऊ पाहणाऱ्या प्रदीप कारकरला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. यश मडवी आलाय 4थ्या क्रमांकावर. यंगस्टर आहेत या टीमचे. साई ठाकूरला मात्र मिळाली सफलता. धावसंख्या 18. यश स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट.
सुपर पंच पाहायला मिळतोय. बॉलला पाठवले साइड स्क्रीनच्या वरतून हवाई सफर षटकार. 24 रन्स ऑन अ बोट. याच अप्रोचने मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल एनसीसी उलवे संघाला. मॅट्रिक्स ग्रुपचा जो बॅनर आहे समोर आणि त्या बॅनरला जर हिट केला डायरेक्ट षटकार तर महेश शेठ नाईक साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज तयार. अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. वाडे शॉट अप्रतिम फटका षडाफ लेंथ होता आणि त्याच्यावर मात्र कडा प्रहार. यश मडवीच्या बॅट मधून मात्र सलग यश येते दुसरं. लगातारचा दुसरा षटकार. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 बॉल मध्ये साई ठाकूर आणि एनसीसी उलवे संघानं मॅच मात्र इंटरेस्टिंग करून टाकले. 59 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यासाठी कंबर कसले. काही झालं तरी मात्र इकडे बाय साठी प्रयत्न करणार हाच आविर्भाव मात्र त्यांचा सांगतोय. धावफलकावर 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड नाव. अर्ध अंतर पार केलंय. निम्म अंतर पहिल्या 10 बॉल मध्ये पार केलंय ते निळकंठेश्वर उलवे संघानं. त्यामुळे नक्कीच विजयाचे वेध आता मात्र लागले असतील. आणखीन एक षटकार जर आला तर महेश शेठ नाईक यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. यश मडवी जणू काही उलव्यावरून सेट होऊन आलाय आणि अशाच आविर्भावामध्ये मात्र ही फटकेबाजी सुरू आहे. पहिल्या 4 बॉलवर साई ठाकूरच्या तब्बल 16 पडल्यात. मॅच मध्ये मात्र रंजकता निर्माण केले. याबचा फटका जास्त उंच गेलाय. मिड विकेटला फिल्डर उभा आहे. झेल टिपलाय. यश मडवी बाद. आता पश्चाताप करून पाहायला गेलं तर काहीही होणार नाहीये. 2 षटकार जरूर आले होते. कधी कधी पाहायला गेलं तर संयम सुद्धा फार महत्वाचा असतो. क्रिकेटमध्ये पेशन्सला सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि नवोदित खेळाडूंकडे खरं पाहायला गेलं तर नवोदित खेळाडूंकडे संयमाचा अभाव नेहमीच पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर थांबायला हवं होतं. कधी कधी थोडस शांत डोक्यानं सुद्धा विचार करावा लागतो क्रिकेटचं गणित सोडवताना. शांत राहणं, कूल राहणं सुद्धा फार गरजेचं असतं. परंतु यावेळेस मात्र चुकी कळाले ती यश मडवीला. सिंगल घेता आली असती, स्ट्राईक देता आली असती. मयूर पाटीलच्या बॅटमधून सुद्धा चांगले स्ट्रोक्स निघालेत. त्यामुळे क्रिकेट हा फक्त एकट्याचा खेळ नाहीये. आपण जेवढे षटकार मारू शकतो तेवढा आपला साथीदार, आपला पार्टनर सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला आहे. तो सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. हाच विश्वास मात्र दोघांमध्ये असावा लागतो आणि त्याला ताळमेळ म्हणतो. ताळमेळ असेल, चांगलं कम्युनिकेशन असेल तर नक्कीच मात्र मॅच पुढे नेता येऊ शकतं. प्रतीश पाटील मैदानामध्ये. प्रतीश पाटील ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम फटका. क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळ्यात दुर्मिळ फटका पाहायला मिळालाय. प्रतीश पाटीलच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम चौकार. साई ठाकूर मात्र प्रचंड महागडा ठरला. 20 धावा खर्च केल्या. 2 ओव्हर्समध्ये 34 लागल्यात. 2 ओव्हर्समध्ये 25 करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. एनसीसी उलवे संघानं हे धावसंख्येचं डोंगर जर कापलं तर कदाचित 3ऱ्या फेरीमध्ये या स्पर्धेचा प्रवेश करू शकेल. आणि हाच आशावाद ठेवून पॉझिटिव्ह माइंडनं मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. मॅच संपलेली नाहीये. आर्यन चिर्ले संघासाठी एक षटक, जे षटक मात्र कमबॅक करून देणारं ठरेल असं षटक मात्र या सिच्युएशनला येणं फार गरजेचं. आणि तेही 3रं षटक. या मॅच मधलं सगळ्यात महत्वाचं षटक मात्र सोपवलंय ऋतुज गरतकडे आणि तो मात्र सज्ज झालाय. जे काही होईल ते या ओव्हरमध्ये जवळजवळ मॅचचा निकाल स्पष्ट होऊ शकेल. हे षटक मात्र दिशादर्शक षटक ठरणार आहे या मॅच मध्ये. हा सामना मात्र कोणत्या बाजूला झुकेल याची कदाचित प्रचिती मात्र येऊ शकेल प्रेक्षकांना आणि त्यासाठी मात्र हे महत्वाचं षटक असेल. परंतु खूप सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो प्रतीश कडून. फार अभावानं तुम्हाला असे फटके पाहायला मिळतात. फार कमी फलंदाजांकडे खरं तर हे फटके आहेत.
कव्हर ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पुल हुक तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु स्क्वेअर ड्राईव्ह हा सगळ्यात कठीण फटका समजला जातो क्रिकेटमधला आणि तो मात्र पाहायला मिळालाय. त्यामुळे नक्कीच प्रेक्षक सुद्धा सुखावले असतील या फटक्यानं. पाहूया मयूर पाटील ऑन स्ट्राईक, गोलंदाज ऋतुज तयार. राऊंड विकेट ना स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय बॉल, आणावा लागेल डोंगरावरून, पाठवलाय मयूर पाटीलला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. ओहो वर 19 बाकी राहिल्यात, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 रिक्वायर्ड नाव. वेगळी एनर्जी, वेगळी ऊर्जा आज मात्र एनसीसी उल्वे संघाची पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं, खरं तर प्राण ओतला होता या मॅच मध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं मयूर पाटीलनं आणि त्यानंतर आपण पाहिलं प्रदीपच्या बॅटमधून एक चौकार, परंतु यश मडवीनं खरं तर पुन्हा एकदा आशावाद दिला की ही मॅच जिंकू शकतो आपण. चांगला चेंडू यावेळेस मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टांना क्लोज अगदी चिटकून उभ्या निर्दोष आणि खूप चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी. डॉट बॉल गरज होती डॉट बॉलची, ती आर्यन चिरलेला. हे डॉट बॉलच थोडंसं प्रेशर टाकू शकतात सध्याच्या घडीला. जो निळकंठेश्वर उल्वे संघाचा वारू उधळलाय ना, या वारूला लगाम घालण्याचं कार्य मात्र इथून डॉट बॉल किंवा एखादी विकेटच करू शकेल आणि ते करावं लागेल. ऋतुज घरत यंगस्टर आहे या टीमचा, फार मोठी जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर आहे सध्याच्या घडीला. राऊंड स्टंप्सला स्विच केलाय, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. अविश्वसनीय फटका रिव्हर्स यावेळेस मात्र खेळला होता, परंतु पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच गेला आणि लांबी अंतर मात्र कापता आलं नाहीये. अन्यथा या 4 जरूर मिळाल्या असत्या, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया आर्यन चिरलेच या 2च मिळाल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 42 रन्स, शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 17 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 9. ऋतूचा हा बॉल जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करावी लागेल या बॉलची. मिड विकेटच्या वरतून टोलवलंय बॉल, सीमा पार, षटकार. सामना थोडासा सोपा झालाय. तो निळकंठेश्वर उल्वे संघासाठी 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अगोदरच म्हणालो होतो, या क्षमतेनुसार जर या फलंदाजांनी खेळ केला ना तर सारं काही शक्य आहे. आणि आज थोडंसं अशक्य ही गोष्ट थोडीशी शक्य करत असताना, हे थोडंसं कठीण गणित आज मात्र सोडवत असताना निळकंठेश्वर उल्वे संघ जान ओतलाय, प्राण ओतलाय संपूर्णपणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. खरं तर 59 धावा या मैदानावर काढणं खरं तर सोपं काम नाहीये, कारण कालपासून ज्यांनी सामने पाहिले असतील तर मात्र सोपं नाहीये धावसंख्येचा पाठलाग करणं, आणि तेही 59 जी सर्वोत्तम धावसंख्या आहे या स्पर्धेमधली. गोलंदाज तयार, समोर ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट आउटचा फटका, स्ट्रेट टू द लॉंग ऑन. निर्णायक क्षणाला मात्र विकेट प्राप्त केली ती ऋतुज घरतनं. मॅच मध्ये कमालीचा ट्विस्ट आणि इथे बाद होतोय फलंदाज मयूर पाटीलची. वादळी इनिंग मात्र संपुष्टात. मॅच संपलेली नाहीये, कारण अनप्रेडिक्टेबल गेम आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. शेवटचे 7 बॉल शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. सात बॉल 11 धावांची गरज आहे. मयूर पाटील मात्र बाद झालाय. निर्णायक क्षणाला ही महत्वपूर्ण विकेट मिळवली ती ऋतुज घरतनं. या सामन्यामध्ये हलकासा कमबॅक करत असताना आर्यन चिरले संघ. 7 बॉल शिल्लक, 11 करायच्यात.
छोट्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा चेंडू सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. रन्स हव्यात निळकंठेश्वर उलवे संघाला, तर एखादा निर्धाव चेंडू हवाय तो आर्यन चिर्ले टीमला. लास्ट बॉल. यावेळचा हा चेंडू पाहूया, सेफली लँड होईल. क्षेत्ररक्षक नाहीयेत. पहिली धाव वेगानं प्रतीश धावलाय वाऱ्यासारखा. दुसरी रन होते कंप्लीट. महत्वाच्या या 2 धावा येत असताना एनसीसी उलवे टीम साठी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धशतक धावफलकावर निळकंठेश्वर उलवे संघ 50 धावा कंप्लीट करतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. झालाय. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन कडे. पहिली धाव वेगानं. दुसरा प्रयत्न पहा. थ्रो स्ट्रायकर एंडला. सोपं नाही. लॉंग ऑन टू विकेट कीपर एंड. हा थ्रो येईपर्यंतच 1 रन कंप्लीट होते. 2 धावा पहिल्या चेंडूवर. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 7 धावा मात्र काढाव्या लागणार त्या एनसीसी उलवे संघाला. 5 चेंडू आणि 7 धावा. काटेकी टक्कर मात्र पाहायला मिळते. पहिली मॅच सुद्धा असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूवर थरार मात्र गव्हाण आणि खारकोपरचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज नंदन ठाकूर तयार. 7 धावांची गरज आहे. प्रतीश पाटीलकडे सगळ्यांच्या नजरा आता मात्र लागल्यात उलवे रोडच्या. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढले. पहिली धाव घेतले. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु डेंजरस होऊ शकते. छोट्या बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे महत्वपूर्ण सफलता अर्जित केले. ती आर्यन चिर्ले संघानं. काटेकी टक्कर सुरू आहे. या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वरचढपणा पाहायला मिळतोय. कधी चिर्ले संघ कधी उलवे संघ आणि असाच प्रेक्षकांना मात्र खिळवून ठेवणारा हा सामना. फुल पैसा वसूल जावळ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिक अनुभवतात. छोट्या बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 6 धावा. मॅच अजूनही आटोक्यामध्ये आहे. परंतु विकेट इकडे जर विकेट मिळाली तर सगळेच प्रमुख फलंदाज खरं तर बाद होणार आहेत. आणि सध्याच्या घडीला विवेक मैदानामध्ये आलाय. प्रतीश अजूनही मैदानामध्ये आहे. प्रतीशकडे ती क्षमता जरूर आहे. विवेक सुद्धा चांगली फटकेबाजी करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला फटकेबाजीपेक्षा माइंड गेम फार महत्वाचा आहे. आणि जो मात्र शांत डोक्यानं हे गणित सोडवेल तो जिंकणार आहे. यावेळेचा हा चेंडू ऑफ स्टंप लाईन वरचा लेंथ बॉल होता. वेगानं बॅट फिरवली गेली. वेगानं गटकण्याचा प्रयत्न. इकडे निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. टेन्शन 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 वाढत चाललंय. दोनही संघांचे समर्थक खरं तर जीव भांड्यामध्ये पडलाय. कोणता संघ मात्र हा सामना जिंकेल, चिर्ले की उलवे? आणि याकडे मात्र लढतीकडे सगळ्याच क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावांची गरज आहे. इकडे झेल तर सुटलाय. धाब्याचा प्रयत्न. प्रतीशने रन कंप्लीट केले. लक्ष नाहीये इकडे. विवेक बराच पुढे गेला होता.
इकडे कदाचित दुसरी होऊ शकली असती, परंतु त्या दुसऱ्या रनपेक्षा प्रतीश पाटीलचा स्ट्राईकवर राहणं फार गरजेचं आहे. एक धाव येते, 2 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता. पाण्याची मागणी केली, विनंती असेल लवकरात लवकर पाण्याची पूर्तता करायची आपण. चला 12th मॅन आपण लगेच जा. 2 चेंडू आणि 5 धावा. हे गणित प्रतीशच सोडवावं लागणार आहे, कारण सध्याच्या घडीला भरवशाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडेच पाहिलं जात आहे. सामना मात्र कमालीचा ट्विस्ट करून टाकलाय. नंदन ठाकूरनं काय बॉलिंग केलंय. खरं तर 9 धावांची गरज होती. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या 4 बॉलमध्ये धावा दिल्यात त्या फक्त 4, आणि त्याचमुळे 4 बॉलमध्ये 4च धावा दिल्यात. आणि नंदन ठाकूरकडे आता मात्र नक्कीच आशेनं पाहिलं जातंय. जर 4 बॉलमध्ये फक्त 4च दिल्यात, मग 2 बॉलमध्ये 5 कसा देऊ शकतो, हा सुद्धा प्रेक्षकांना पडला असेल, समर्थकांना प्रश्न. परंतु प्रतीश पाटील आहे. एक बाउंड्री मात्र गणित सोडू शकेल, एक चौकार या सामन्याचं गणित मात्र सोडू शकेल. या सिच्युएशनला आता मात्र थोडीशी द्विधा मनस्थिती असू शकते प्रतीशची, का इकडे चौकार खेळायचा, स्ट्राईक आपल्याकडे सुद्धा ठेवावी लागेल त्याचबरोबरीनं, कारण 2 चेंडू खेळावे लागतील. जर षटकार आला नाही तर 2ही चेंडू प्रतीशला खेळावे लागतील. मग अशा सिच्युएशनला 2 धावा घ्यायच्या, इकडे चौकार मारायचा. बरीचशी कॅल्क्युलेशन्स, अनालिसिस सध्याच्या घडीला त्याच्या मनामध्ये मात्र घर करत असतील. एज आणि टेकन बॅटर आउट. प्रतीश पाटील होते बाद. निर्णायक क्षणाला मात्र मैदानाची सोडलेली 7 आणि शेवटचा 1 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज आहे. षटकार मारावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश म्हात्रे. या बॉलवर जर षटकार आला योगेश म्हात्रेच्या बॅटमधून, तर कुशल भगत यांच्याकडून 1000 रुपये. 1000 रुपये. काय मॅच सुरू आहे. परंतु 50 धावा पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आल्यानंतर सुद्धा नंदन ठाकूर काय बॉलिंग केले. करावं तेवढं कौतुक कमी आहे गोलंदाजीचं, कारण असं वाटलं होतं सगळ्यांनाच अगदी उल्बे संघाकडे हा सामना झुकलाय, परंतु असं नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि इकडे सगळे प्रेडिक्शन फेल आहेत. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चित्तथरारक लढत. योगेश म्हात्रे 8व्या क्रमांकाचा फलंदाज. षटकार ठोकून मात्र एनसीसी उल्बे संघाला एक चित्तथरारक विजय नोंदून देणार का. सगळ्याचं लक्ष मात्र या मॅच कडे. लास्ट बॉल थ्रिल. नंदन ठाकूर शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. 1 चेंडू आणि 5 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर चिर्ले संघ जिंकेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. प्रेशर 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 आहे. नंदन ठाकूर जरी बॉलिंग चांगली केली असली तरी प्रेशर आहे गोलंदाजावर, कारण हा क्षणच असा आहे. 1 चेंडू जर चुकीचा पडला तर लो फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र सामना जिंकतोय आर्यन चिर्ले संघानं मात्र ही लढत जिंकले.